आज मुंबई मेट्रोच्या तिसऱ्या फेजचं उद्घाटन होत आहे। केंद्रीय नगरविकास मंत्री व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते यासाठी हे दोघेही मंत्री उपस्थित आहेत। या मेट्रोचं वैशिष्ट्य म्हणजे मुंबईतला हा संपूर्णतः भुयारी मार्ग असणार आहे। ही पहिली रेल्वे लाईन असेल भुयारी मार्गातली मुंबईमधली। साधारणतः 32 किलोमीटरचा हा मार्ग कुलाबा, बांद्रा आणि अंधेरी असा असणार आहे। आभार मानतो। या कामासाठी आम्ही निविदा बोलवलेले आहेत, लवकरच ते प्राप्त होतील। मयूर परीख आपल्या सोबत आहेत। मयूर, फेज 3 चं उद्घाटन होतंय, काय वैशिष्ट्य असतील आणि व्यासपीठावर कोण कोण पाहायला मिळत आहे? डायसवर भारतीय जनता पार्टीचे आणि मुख्यमंत्री उपस्थित आहेत। व्यंकय्या नायडू सुद्धा आलेले आहेत। सर्वच मंत्री जे आहेत ते मंत्री इथे उपस्थित आहेत आणि मुंबईतले सर्व खासदार आणि स्थानीय MLA सुद्धा उपस्थित आहेत। या पूर्ण प्रकल्पाचं वैशिष्ट्य म्हणजे असं आहे की दक्षिण मुंबईहून पश्चिमी उपनगरला जोडणारा हा मेट्रोचा प्रथम प्रकल्प असेल। याचा पूर्वी जो मेट्रो प्रकल्प एक बनवला गेला होता जो पूर्व पश्चिमला जोडत होता, मात्र हा जो प्रकल्प आहे तो दक्षिण मुंबईहून सुरू करत म्हणजे कप परेड, नंतर विधान भवन, नंतर चर्चगेट रेल्वे स्टेशन, हुतात्मा चौक, CST मेट्रो, कालबादेवी, गिरगाव, ग्रँट रोड, मुंबई सेंट्रल, महालक्ष्मी होऊन सायन्स म्युझियम पासून आचार्य अत्रे, मरडी, सिद्धिविनायक, दादर, चित्रादेवी, धारावी, बांद्रा, विद्यानगरी, सांताक्रूज आणि सहार रोड होत ते मरोड नाकाहून आरे डेपो पर्यंत येतील। गोरेगाव आरे डेपो इथे याचा एक कार शेड बांधवण्यात आलेला आहे, जिथे सगळीच मेट्रो ट्रेन जे आहे ते पार्क करण्यात येतील। मात्र हा प्रकल्प राबवल्यामुळे एक कनेक्शन तरी किमान कुठे नाही कुठेतरी मेट्रोचा मिळेल। वर्सोव्यातून येणारा माणूस अंधेरीहून CST पर्यंत जाऊ शकणार, हा म्हणजे एक इंटर कनेक्टिंग सुद्धा फायदा आहे। मात्र अजून 7 वर्ष लागेल या प्रकल्प पूर्ण होण्यासाठी। 23,000 कोटीचा हा निधी आहे आणि इथे आपण जे दृश्य बघत आहात ते नक्कीच परिवहन क्षेत्रात एक महत्त्वपूर्ण पाऊल मुंबईसाठी आहे। मयूर, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। तर मुंबई मेट्रोच्या फेज 3 चा भूमिपूजन सोहळा सुरू आहे। या सोहळ्याकडे आपलं लक्ष असणारच आहे। दरम्यान दिल्लीमधनं एक महत्त्वाची बातमी येते, ती म्हणजे